सन्माननीय अध्यक्ष महोदय, देशामध्ये आणि राज्यामध्ये पेपर फुटीचं प्रमाण हे इतकं वाढलंय आणि देशामध्ये आजपर्यंत जेवढी पेपर फुटीची प्रकरणं झाली त्याच्यामध्ये 2 नंबरला महाराष्ट्र आता आलेला आहे. अध्यक्ष महोदय, काल परवा नीटचे पेपर फुटले, त्यातले 11 पैकी 7 आरोपी आपल्या महाराष्ट्रातले मिळाले. तो केंद्राचा विषय होता, आपण निवेदन करायला सांगितलं, आम्ही शांत बसलो. परंतु अध्यक्ष महोदय, टीईटी सारखी परीक्षा की जे या महाराष्ट्रातले प्राथमिक शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या गुणवत्तेसंदर्भामध्ये ही परीक्षा जर तुम्ही घेतली नाही तर तुम्हाला सर्व्हिसमधून निष्कासित करण्यात येईल किंवा तुम्ही रिटायर झाल्यानंतर तुम्हाला जो काही शासकीय लाभ मिळणार आहे तो मिळणार नाही असं सांगितल्यामुळे ही परीक्षा झाली. आज आपल्याला माहित आहे की आपण SIRचा वगैरे प्रोग्राम सुरू आहे, त्याही पार्श्वभूमीवर शिक्षकांनी त्या ठिकाणी SITची आपल्या टीईटी परीक्षा द्यायची अध्यक्ष महोदय तयारी केली आणि 24 तास फक्त त्या ठिकाणी परीक्षेला असताना पेपर फुटल्याची बातमी भिवंडीतून बाहेर आली आणि आरोपी सापडले. अध्यक्ष महोदय, मी मेरिटवर बोलत नाहीये, आज अधिवेशन सुरू आहे, याचा प्रत्यक्षपणे संबंध हा महाराष्ट्र सरकारशी आहे आणि महाराष्ट्र सरकारची असल्यामुळं अधिवेशन सुरू असल्यामुळं उभा महाराष्ट्र वाट बघतोय की आपण या संदर्भामध्ये नक्की काय निर्णय घेत आहे किंवा सरकार म्हणून सरकारची भूमिका सरकार काय बजावत आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझा स्थगन प्रस्तावाचा मुद्दा हा आहे की आजचं सभागृहासमोरचं सगळं कामकाज आपण बाजूला ठेवा. हा स्थगन प्रस्ताव पूर्णपणे निकषामध्ये बसत असल्यामुळं आपण तात्काळ या स्थगन प्रस्तावावर सभागृहामध्ये चर्चा सुरू करावी अशी आमची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये या परीक्षेच्या संदर्भात आता महाराष्ट्राची बदनामी संपूर्ण देशामध्ये होत आहे. त्याचं केंद्र हे महाराष्ट्र ठरत आहे. अध्यक्ष महोदय, नीटच्या संदर्भात महाराष्ट्राची पुरती बदनामी झाली. त्यामध्ये जे काही पुढे आले त्यातून आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला देशाला माहीत झालं. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातच का वारंवार या घटना घडतात? तो नीटचा असू दे, टीईटीचा असू दे, हे पेपर फुटीचे प्रकरण महाराष्ट्रातच का वारंवार होतात? हे कुठं कमी पडतंय सरकार या परीक्षा पारदर्शी घेण्यामध्ये सरकार कमी पडतंय का? सरकारची यामध्ये खरं म्हणजे या सरकारला या परीक्षा नीट घेता येत नाही का असा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये. 6 लाख विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात, आपले शिक्षक करतात आणि 6 लाख शिक्षकांनी तयारी केल्यानंतर याचे धागेदोरे आता मी काही माहिती घेतली. अध्यक्ष महोदय, यामध्ये पारदर्शकपणे जर चौकशी झाली अध्यक्ष महोदय तर मला वाटतं की हा कोण सावरीकर आहे, कोण आहे हा? क्रिस्टलचं नाव का पुढे येतंय? मी नावानिशी घेतो अध्यक्ष महोदय, माझ्याकडे काही माहिती आल्यामुळे. चौकशी होईल, आपण आदेश द्याल, चौकशी होईल, चौकशीमध्ये कोण असेल तो पुढे येईल. परंतु महाराष्ट्रामध्ये वारंवार या ज्या घटना घडत आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये असेल, शिक्षकांमध्ये असेल, असुरक्षेची भावना निर्माण झाली. अध्यक्ष महोदय, 6 लाख शिक्षक आता आणि नीटचे आपण पाहिलंय, यातून यामध्ये 2018 मध्ये सुद्धा याच टीईटी घोटाळ्यातील आरोपी अभिषेक सावरीकर होता. अध्यक्ष महोदय, त्याला नंतर तो सत्ताधारी पक्षामध्ये सन्मानाने प्रवेश घेतला, त्यांनीच घेतला. म्हणजे इकडे आरोप, इकडे घोटाळे करायचे, आयुष्य उद्ध्वस्त करायचं तरुणांचं, शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं, आणि परत सन्मानाने दुसऱ्यामध्ये याला प्रवेश द्यायचा. थोडी तरी चौकशी करून दिली गेली पाहिजे. माझा विषय तो नाही अध्यक्ष राजकारण, पण आपल्याला विनंती आहे की यामध्ये सरकारच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. हे सर्व घोटाळे काही सरकारच्या पुरस्कृत होत आहेत का अशी चर्चा आहे. म्हणून सरकारने आपली भूमिका ठामपणे इथे मांडली पाहिजे. हे कुणाची चूक आहे? याचे धागेदोरे कुठपर्यंत गेले आहेत? हे पेपर या राज्यामध्ये तयार केले का? कदाचित हे पेपर बाहेर राज्यामध्ये गेले असतात. जी चौकशीचे सूत्रधार आता मिळाले, काही पहिल्यांदा जे 3 आरोपी पकडले गेलेत ते आरोपी सगळे बाहेर राज्याशी कनेक्ट आहे आणि बाहेर राज्यातून म्हणजे त्यांचं कनेक्शन बाहेर राज्यातून. कदाचित राज्यामध्ये आपण पेपर तयार करू शकत नाही, हे पेपर छापले तयार होऊ शकत नाही, बाहेर राज्याची मदत घ्यावी लागते का याच्यासाठी? याचाही खुलासा काही चर्चा आहे. त्याची चर्चावर आपण प्रश्न जो निर्माण झाला आहे त्याचं उत्तर जर महाराष्ट्राला मिळालं अध्यक्ष महोदय. म्हणून आमची विनंती आहे की या वारंवार होणाऱ्या शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं उद्ध्वस्त होणाऱ्या हे जे काही चाललंय त्याचं ते खेळ थांबला पाहिजेत. आणि त्यामुळं प्रश्नोत्तरे आहेत, त्यापेक्षा या राज्यातील 6 लाख शिक्षकांचा प्रश्न आहे, हजारो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे वारंवार पेपर फुटीमुळे. त्यामुळे ही चर्चा सभागृह सुरू असताना व्हावी, ते सगळं कामकाज बंद करून यावर चर्चा करावी आणि सरकारने यावर काय ठोस काम करते, सरकार निर्णय घेत आहे हे महाराष्ट्राला करू द्यावं अशी आमची विनंती आहे. अध्यक्ष प्रश्नोत्तर प्रश्न क्रमांक 1 चला घ्या. प्रश्न क्रमांक 1 बसून घ्या. ठीक आहे, निर्णय देतो. बसा, खाली बसा.
आज खरं तर ऐका, बसून घ्या. मी तुम्हाला आत्ताही बोलायला दिलं नसतं त्याचं कारण सांगतो काय, पण अपवाद म्हणून बोलायला दिलं त्याचं कारण सांगतो. बसून घ्या. आपण 57ची नोटीस दिलेली नाहीये. आपण स्थगन प्रस्ताव दिलेला आहे. आपल्याला जर प्रश्न उत्तराचा तास सस्पेंड करून जर चर्चा घ्यायची असेल तर आपल्याला 57ची नोटीस द्यायला लागते, जी तुम्ही दिली नाहीये. एक नंबर, ऐका 97 स्थगन प्रस्ताव आज मी घेऊ शकत नाही, कारण नियम 260(5) अन्वय ज्या दिवशी पुरवणी मागण्या असतील, फायनान्शियल बिझनेस असेल, त्या दिवशी आपण स्थगन देत नाही. असं असल्यामुळे तरीही भास्कररावांनी इकडे एक महत्त्वाचा विषय त्यांना मांडायचा होता म्हणून मी परवानगी दिली. आता त्याचा अजून आपण वेगळा उपयोग करू नये, आपल्याला पुढे जायला लागणार. या दिलेली माहिती गंभीर दिसून येते. शासनाने दिलेल्या माहितीची नोंद घेऊन उचित कारवाई करावी. ऐका 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 अध्यक्ष महोदय, ऐका, मग मिळेल उत्तर. बसा. ते बघा उभे राहिले आहेत. भास्करराव, कोणालाही गप्प करण्याचा विषय नाही. अध्यक्ष महोदय, टीईटीच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या बाबीची गंभीर दखल घेतलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या संदर्भामध्ये SIT पण या संपूर्ण तपासासाठी गठीत करण्यात आलेली आहे आणि आजच चला बसून घ्या. या संदर्भात मंत्री बोलतायत, सविस्तर बसून घ्या. निवेदन सभागृहामध्ये केलं कसं जाईल. बोलतायत ते? प्रश्न शासनाने दिलेल्या माहितीची नोंद घेऊन त्वरित उपाय योजना करावी. प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1. बोला बोला बोला. विषय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. कोडकेताई बोला. मी तुम्हाला परवानगी दिली नाहीये. अध्यक्ष महोदय, हा अमरावती जिल्ह्यातला प्रश्न आहे.